स्वागत. चला काहीतरी नवीन शिकूया. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज where you learn sip by sip, skill by skill. मी मेहर आणि ही माझी सहकारी वर्तिका. आज आपण अशा एका उत्सवाबद्दल बोलणार आहोत जो फक्त भक्तीचा सोहळा नाही तर आपल्या देशाच्या इतिहासात एक महत्त्वाचं स्थान ठेवतो. नमस्कार मिहीर. मी खूप उत्सुक आहे. मला आठवतंय लहानपणी गणेशोत्सव म्हणजे खूप मजा असायची. मंडळं, देखावे, मोदक. पण तू म्हणतोयस तसं याचा इतिहास खूप खोल आहे, बरोबर? अगदी बरोबर वर्तिका. गणेशोत्सव म्हणजे फक्त मोदक आणि सजावट नाही. महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा केवळ भक्तीचा सोहळा नसून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं एक प्रतीक आहे. आज आपण याच इतिहासात डोकावणार आहोत आणि बघणार आहोत की लोकमान्य टिळकांनी एक राष्ट्र कसं जोडलं. लोकमान्य टिळक? मला माहितीये की त्यांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं, पण नेमका कसं आणि का हे मला जाणून घ्यायचंय. मला नेहमी प्रश्न पडतो की घरात पूजला जाणारा गणपती अचानक सार्वजनिक कसा झाला? खूप छान प्रश्न विचारलास वर्तिका. 1893 पूर्वी गणपतीची पूजा फक्त घरापुरती मर्यादित होती. प्रत्येक घरात लोक आपल्या पद्धतीनुसार गणपती बसवत होते, पूजा करत होते, नैवेद्य दाखवत होते. तो एक खासगी कौटुंबिक सोहळा होता. म्हणजे आज आपण जे भव्य मंडप, हजारो लोक एकत्र येऊन आरती करताना बघतो ते आधी नव्हतं? मुळीच नव्हतं. ती संकल्पनाच नव्हती. ब्रिटिश राजवटीत राजकीय सभांवर आणि लोकांना एकत्र येण्यावर बंदी होती. ब्रिटिश सरकारला भीती वाटायची की लोक एकत्र आले तर त्यांच्यात स्वराज्याचे विचार पसरतील आणि उठाव होईल. त्यामुळे त्यांनी अनेक नियमांखाली जमावबंदी केली होती. मग अशा परिस्थितीत टिळकांनी काय केलं? त्यांना नक्की काय सुचलं? इथेच टिळकांचं दूरदृष्टित्व आणि त्यांची राजकीय चातुर्य दिसून येतं वर्तिका. टिळकांना हे लक्षात आलं की लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यात स्वराज्याचे विचार रुजवण्यासाठी एका व्यासपीठाची गरज आहे. पण राजकीय सभा घेता येत नव्हत्या. मग काय करायचं? आणि त्यांनी धार्मिक उत्सवाचा आधार घेतला? बरोबर. त्यांनी विचार केला की धार्मिक उत्सवांना सहसा ब्रिटिशांकडून तितका विरोध होत नाही. गणेशोत्सव हा महाराष्ट्रात आधीपासूनच लोकप्रिय होता. टिळकांनी ठरवलं की या खासगी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं तर लोकांना एकत्र आणता येईल आणि ब्रिटिशांना संशयही येणार नाही. हे तर एक जबरदस्त युक्ती होती. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखं झालं. ब्रिटिशांना वाटेल की लोक फक्त सण साजरा करतायत, पण प्रत्यक्षात तिथे राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवली जात होती. अगदी तसंच. 1893 मध्ये त्यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यांनी लोकांना आवाहन केलं की आपापल्या घरापुरता गणपती न ठेवता एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी गणपतीची स्थापना करा. या निमित्ताने लोक एकत्र यायला लागले. या सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून टिळकांनी लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली. म्हणजे त्या काळात या मंडपांमध्ये केवळ आरती आणि भजनं होत नव्हती, तर स्वराज्यावर चर्चाही होत होती, असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. इथेच खरी क्रांती घडली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानं आयोजित केली जाऊ लागली. राष्ट्रप्रेमावर आधारित कीर्तनं, पोवाडे सादर केले जाऊ लागले. लोकांना एकत्र आणून त्यांना देशप्रेम, स्वराज्य आणि सामाजिक एकतेचे धडे दिले जाऊ लागले. एका प्रकारे हे सार्वजनिक गणेश मंडप तत्कालीन मिनी पार्लमेंट किंवा जनतेच्या विचारांचं केंद्र बनले होते. वाह! म्हणजे टिळकांनी एका धार्मिक परंपरेला सामाजिक आणि राजकीय क्रांतीचं साधन बनवलं. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. पण लोकांना लगेच प्रतिसाद दिला का? हो, लोकांना टिळकांचं हे आवाहन खूप आवडलं. कारण त्या काळात लोकांना एकत्र येण्यासाठी आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोणतंही व्यासपीठ नव्हतं. सार्वजनिक गणेशोत्सवामुळे त्यांना ती संधी मिळाली. समाजातील सर्व स्तरातील लोक, गरीब, श्रीमंत, वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक एकत्र यायला लागले. त्यांच्यात एकीची भावना वाढीस लागली. हे तर एकतेचं एक मोठं प्रतीक बनलं. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ही एकता किती महत्त्वाची ठरली असेल? प्रचंड महत्त्वाची. ब्रिटिशांना लोकांमध्ये फूट पाडायची होती, पण टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकजूट केलं. लोकांना वाटू लागलं की आपण एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत, ज्याचा उद्देश एकच आहे, स्वराज्य मिळवणं. ही एकजूट पाहून ब्रिटिशांनाही धक्का बसला. ते यावर थेट बंदी घालू शकले नाहीत, कारण हा धार्मिक सण होता. पण त्यांना कळलं होतं की यामागे काहीतरी मोठं राजकारण आहे. किती हुशारीने त्यांनी ही चळवळ पुढे नेली. आजचा भव्य गणेशोत्सव ही टिळकांनी देशाला दिलेली एकतेची देणगी आहे, असं तू म्हणतोयस तेव्हा ते पटतं. अगदी. आज आपण जो गणेशोत्सव पाहतो, जिथे लाखो लोक एकत्र येतात, नाचतात, गातात, देखावे करतात, तो टिळकांच्या दूरदृष्टीचाच परिणाम आहे. काळाच्या ओघात उत्सवाचं स्वरूप बदललं असलं तरी त्याची मूळ संकल्पना म्हणजे लोकांना एकत्र आणणं, सामाजिक सलोखा वाढवणं आणि एकतेचा संदेश देणं आजही कायम आहे. खरंच मिहीर, आज याबद्दल बोलून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्यासाठी गणेशोत्सव आता फक्त एक सण नाही, तर आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं, एकतेचं आणि लोकमान्य टिळकांच्या दूरदृष्टीचं एक जिवंत प्रतीक आहे. खूप छान बोललीस वर्तिका. हेच तर या उत्सवाचं खरं महत्त्व आहे.
पुढच्या वेळी जेव्हा तू गणपती मंडपात जाशील तेव्हा केवळ बाप्पाचं दर्शन घेऊ नकोस, तर त्यामागे असलेला हजारो लोकांच्या एकजुटीचा आणि स्वराज्याच्या संघर्षाचा इतिहासही आठव. नक्कीच मिहीर, तू दिलेल्या या माहितीमुळे माझ्या मनात गणेशोत्सवाचं स्थान अधिकच दृढ झालं आहे. मला खात्री आहे की आपल्या श्रोत्यांनाही ही माहिती खूप आवडली असेल. मलाही तसंच वाटतं वर्तिका. हा फक्त एक सण नसून एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा आहे जो आपल्याला नेहमी प्रेरणा देतो. आमच्यासोबत जोडले राहिल्याबद्दल धन्यवाद. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज, where you learn sip by sip, skill by skill. To learn more and sign up for free, visit bobaminds.com.